करुणा मुंडे का केस मझगांव कोर्ट में चल रहा था। आज जज ने उस पर अपना निरीक्षण नोट किया है। मैं उनसे बातचीत करना चाहूँगा और जानना चाहूँगा, मैडम जितने दिनों की मेहनत के बाद आज जज ने खुद उस पर अपना निरीक्षण नोट किया है, क्या कहेंगे आप? जसं की जज साहेबांनी नोंदणी केलेली आहे की हे लग्न होता, जसे की धनंजय मुंडेचे वकील साबित करण्यावरती होते की लग्न नाही होता, फक्त लिव्ह इन रिलेशन होता। तो आज जितके मी पुरावे दिले सगळे बघून जज साहेबांनी खूप चांगला न्याय दिलेला आहे। त्यांच्या मी मनापासून हृदयापासून चरणामध्ये वंदन करून त्यांना मी धन्यवाद करते की त्याच्यावरती माझे लग्नावरती त्यांनी शिक्कामोर्तब केला। आणि आज ही जी विजय झालेली आहे, माझे 27 वर्ष जे एक महिला स्वतःच्या अस्तित्व लपवून आज स्वतःच्या अस्तित्व घरामध्ये ठेवून बर्तन भांडेमध्ये ठेवून मुलाबाळांच्या आणि नवऱ्याचं अस्तित्व निर्माण करते, तेच मी केला 27 वर्ष। आज मी इतकी टॅलेंटेड होती तरी पण त्या टॅलेंट घरामध्ये ठेवून मुलाबाळांना मोठा केला आणि नवऱ्याला मंत्री केला। त्यांचे संघर्षमध्ये मी खांद्याचे खांदा मिळून त्यांचा साथ दिला। पण ज्या वेळे त्या मंत्रिपदावर गेले 2019 मध्ये, त्याच्या मंत्रिपदाचा इतका माज चढला त्यांच्यावरती आणि त्यांना असं वाटलं की जरी मी मंत्री झाला तो मी न्यायालय पण खरेदी करू शकतो, त्यांना असं वाटलं होता। पण आज 100% ये पूर्ण भारताची महिलांच्यासाठी खूप गौरव की गोष्ट आहे की आज एक महिलांचे त्यागची जे 27 वर्ष मी स्वतः आपल्या नवऱ्याला दिलेले आहे, आज एक डोळ्यावर पट्टी बांधून एक महिला आपल्या नवऱ्यावरती विश्वास ठेवते की नाही माझा नवरा मला कधीही असा रोडवरती सोडणार नाही। आणि आज मंत्री झाल्यानंतर तुम्ही मला माझे मुलाबाळांच्या सोबत या वयामध्ये 45 वर्षाची वयामध्ये तुम्ही मला रोडवरती सोडताय, काहीही विचार न करता मला कोर्टामध्ये चक्कर काटवताय, मला पैसेसाठी तुम्ही मोहताज करताय आणि नाचणारी गाणारी महिलांवरती तुम्ही पैसे उडवताय। हे सगळी गोष्ट जे आहे ते खूप मतलब इतकी मी आज भी जरी माझे रात्री 2 वाजता माझे डोळे उघडताय ना, तो मला ऐसा मुझे रोना आता है, ऐसी तकलीफ़ होती है। और ये तो ठीक है जज साहब ने न्याय दिया मुझे, पर याचे पुढे जे डोमेस्टिक व्हायलेन्सचा केस आहे याच्यामध्ये माझी आईचे प्राण गेलेले आहे। मी स्वतः 2008 मध्ये नोव्हेंबरमध्ये CHL हॉस्पिटलमध्ये भरती होती 5 दिवससाठी। मी स्वतः 20 प्राशन केला होता। माझे नवऱ्याचे 88चे जे माझी बहिणीवरती त्यांनी बलात्कार केला होता। आणि त्यानंतर आज माझी आईच्या आत्महत्या झाली, मी आत्महत्याचा प्रयत्न केला, मी वाचली, माझी आईचं निधन झाला। आणि याच्यानंतर मला 2 वेळा जेलमध्ये टाकलं गेला, माझी वहिनीला 40 वर्षाचा केला। हे सगळी गोष्ट खूप बघण्यासारखी होणार आहे। जे आमच्या डोमेस्टिक व्हायलेन्स पुढे चालणार आहे याच्यामध्ये खूप बघण्यासारखं होईल। आणि मला तुम्ही जे डॉक्युमेंट सादर केलं होता त्यांच्या वकील म्हणत होते खोटे डॉक्युमेंट आहे, त्याच्याबद्दल का? मी कंप्लीट करते, नंतर बोलते हे गोष्ट। आणि जे मला 2 वेळा जेलमध्ये टाकलं गेला, माझ्यावरती मारहाण केली एक गुंडेने, हे सगळी गोष्ट जे आमच्या डोमेस्टिक व्हायलेन्स पुढे चालणार आहे ते खूप बघण्यासारखं राहणार आहे। आणि जसं की तुम्ही सांगितलं की त्यांचे वकील त्यांच्याकडे काही पुरावे नाही आहे, माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे। ते सगळे पुरावे बघताना जज साहेबांनी हे निकाल दिलेला आहे की तुमचं लग्नही होता आणि त्यांच्याकडे काहीही पुरावे नाही आहे, एक सुद्धा पुरावा नाही आहे की मी त्यांची बायको नाही आहे। आणि 2003 मध्ये आम्ही एक घर खरेदी केला होता अंधेरीमध्ये, त्याच्यावरती 2003 जूनमध्ये त्याच्यावरती माझं नाव करुणा धनंजय मुंडे आहे। जरी तुम्हाला आक्षेप घ्यायचा होता तो आज 2003 पासून 2023 कमी ते कमी 23 वर्ष होत आहे। 23 वर्ष तुम्ही काय झोपले होते का? जज साहेबांनी ये प्रश्न विचारला होता, 23 वर्ष तुम्ही काय केले? तो हे सगळी गोष्ट जी आहे त्यांच्याकडे त्यांच्या वकिलाकडे फक्त हे बोलण्यासाठी की खोटे पुरावे आहे, हा बोलण्यासाठी काहीही पुढे नाही आहे।
जज साहेबांनी वेगवेगळे निरीक्षण नोंदवलेलं आहे. 2 लाख रुपये तुम्हाला मिळाला पाहिजे आणि जर तुम्ही म्हातारा झाला तर तुमची काळजी व्हावी, ह्याचे सगळे नोंद केलेलं आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? मी तो खूपच मतलब एक मी खुद शॉक्ड आहे की जज साहेबांनी आपली एक लहान बहीण म्हणून आणि आपली मतलब एक बहीणचा विचार करून की आज माझी बहीण आहे माझ्या समोर हे बघून त्यांनी न्याय दिलेला आहे मला असं वाटते. आणि खूप खूप मी हृदयापासून आणि चरणामध्ये नतमस्तक होऊन मी जज साहेब न्यायाधीश साहेबांचा धन्यवाद करते. तर हे होती करुणा धनंजय मुंडे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की जज साहेबांनी मला न्याय दिलेला आहे आणि त्यांची बहीणसारखे त्यांनी मला वागणूक करून आज मला न्याय मिळाले आहे. कॅमेरामॅन नागनाथचा अनपांडे TV9 मुंबई.